नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सय्यद याचन श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित ब्लू बर्ड सायन्स कॉलेज अलमला येथे गेल्या 4 वर्षापासून बायोलॉजी हा विषय शिकवतो. मित्रांनो, दरवर्षी साधारणतः 1 जून ते 15 जुलैपर्यंत कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक तसेच 11वी सायन्ससाठी फाउंडेशनचे क्लास चालतात. यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेचे सचिव श्री बसवराजजी धाराशिवे साहेब यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन फाउंडेशन बॅचची सुरुवात करण्यात आली. दिनांक 1 जून 2020 पासून 11वी फाउंडेशन तसेच पॉलिटेक्निक फाउंडेशनची बॅच सुरू झालेली आहे. मित्रांनो, या बॅचमध्ये तुमच्या जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत आणि 11वी आणि 12वी सायन्समध्ये शिकत असताना तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी साधारणतः 1.5 महिन्यामध्ये दररोजचे 4 ते 5 लेक्चर्स, त्यामध्ये इंग्लिश असेल, मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री याचे वर्ग चालतात. तर आज आपण बायोलॉजीमध्ये काही बेसिक कन्सेप्ट्स पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण 11वी सायन्ससाठी प्रवेश घेतो तर आपल्याला कोणते विषय आहेत आणि एकूण किती गुणासाठी हे विषय आहेत याची माहिती घेणे अत्यावश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण 11वी 12वी सायन्समधले सब्जेक्ट्स कोणते आहेत याविषयीची माहिती घेणार आहोत. तर पहिला जो विषय आहे इंग्लिश, जो की कंपल्सरी विषय असेल. इंग्लिश विषयमध्ये एकूण 20 मार्काचे तुम्हाला प्रॅक्टिकल असेल आणि 80 मार्काची थेअरी असेल. त्यानंतर दुसरा विषय आहे फिजिक्स. फिजिक्समध्ये 30 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 70 मार्क हे थेअरीसाठी आहेत. त्यानंतर तिसरा विषय केमिस्ट्री आहे. केमिस्ट्रीमध्ये 30 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 70 मार्काची थेअरी असेल. त्यानंतर चौथा विषय बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये सुद्धा 30 मार्कासाठी प्रॅक्टिकल आहे आणि 70 मार्क हे थेअरीसाठी आहेत. पाचवा विषय आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 20 मार्काचे प्रॅक्टिकल आहे आणि 80 मार्क हे थेअरीसाठी आहेत. त्यानंतर 6वा विषय हिंदी. हिंदीमध्ये 20 मार्क प्रॅक्टिकलसाठी आणि 80 मार्क थेअरीसाठी. असे एकूण 6 विषय हे जनरल सायन्ससाठी आहेत आणि या 6 विषय एकूण जो काही गुण आहेत 600 गुण. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये क्रॉप सायन्स हा विषय आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स अवघड जाते किंवा त्याचबरोबर हिंदी ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची नाही, तर अशा विद्यार्थ्यासाठी क्रॉप सायन्स हा विषय आहे. क्रॉप सायन्स विषय हा 200 गुणासाठी आहे आणि क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स आणि हिंदी हा विषय या ठिकाणी राहत नाही. तर एकूण 600 गुणासाठी तुम्हाला 11वी आणि 12वी सायन्स आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण सब्जेक्ट इंट्रोडक्शन पाहणार आहोत. इंट्रोडक्शन टू बायोलॉजी. सर्वप्रथम बायोलॉजीची डेफिनेशन आपण पाहू. व्याख्या पाहत असताना ही व्याख्या बायोलॉजीमध्ये हे जे शब्द आहे बायोलॉजी, तर हे साधारणतः 2 शब्दापासून, 2 ग्रीक शब्द आहेत, बायोज आणि लॉगस, अशा 2 ग्रीक शब्दापासून हा बायोलॉजी शब्द तयार झालेला आहे. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर बायोलॉजी, ज्याला जीवशास्त्र असं म्हटलं जातं मराठीमध्ये, ही
सायन्सची म्हणजेच की विज्ञानाची एक शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द वर्ड बायोलॉजी वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय G.R. ट्रेव्हिरॅनस. तर बायोलॉजी हा जो शब्द आहे सर्वप्रथम G.R. ट्रेव्हिरॅनस नावाच्या सायंटिस्टनं सर्वप्रथम इथं मांडलेला आहे. इट इज डिराइव्ड फ्रॉम 2 ग्रीक वर्ड्स दॅट इज बायोज, इट मीन्स लाईफ, अँड लॉगस मीन्स स्टडी ऑर डिस्कोर्स. तर बायोलॉजी हा वर्ड 2 शब्दापासून आला. त्यामध्ये पहिला शब्द बायोज असा आहे ज्याचा अर्थ लाईफ किंवा लिव्हिंग असा होतो, अँड दुसरा शब्द लॉगस त्याचा अर्थ स्टडी असा होतो. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहू ब्रँचेस ऑफ द बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये मुख्य 2 शाखा पाहायला मिळतात. देर आर 2 मेन ब्रँचेस. पहिली ब्रँच आहे बॉटनी आणि दुसरी ब्रँच आहे झुलॉजी. तर बॉटनी म्हणजे काय सर्वप्रथम आपण पाहू. पहिली जी ब्रँच आहे बॉटनी, ज्याला वनस्पतीशास्त्र असं म्हटलं जातं. इट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ ऑल प्लॅन्ट्स. इथं प्लॅन्टचा अभ्यास केला जातो. सर्व प्लॅन्टचा अभ्यास हे बॉटनीमध्ये समाविष्ट होतो. दुसरी ब्रँच आहे झुलॉजी किंवा याला प्राणीशास्त्र असं म्हटलं जातं. इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ ऑल द एनिमल्स. एनिमल स्टडी ही झुलॉजीमध्ये आपण शिकतो. त्यानंतर इतर काही ब्रँचेस बायोलॉजीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सम अदर ब्रँचेस. पहिली ब्रँच आहे मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय तर मॉर्फॉलॉजी ही सुद्धा बायोलॉजीमध्ये एक ब्रँच आहे, ज्या ब्रँचमध्ये आपण फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम याचा अभ्यास करतो. मॉर्फॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे आणि त्यांची रचना कशी झालेली आहे तर याचा अभ्यास आपण मॉर्फॉलॉजीमध्ये करतो. त्यानंतर दुसरी ब्रँच आहे ॲनाटॉमी. ॲनाटॉमी याला आंतररचनाशास्त्र असं म्हटलं जातं. ॲनाटॉमी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम्स. ॲनाटॉमी ही सुद्धा बायोलॉजीची एक ब्रँच आहे, ज्या ब्रँचमध्ये आपण सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करतो. त्यानंतर तिसरी ब्रँच आहे जेनेटिक्स. याला अनुवंशशास्त्र असं म्हटलं जातं. जेनेटिक्स इज आल्सो अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हॅरिएशन. या जेनेटिक्स ब्रँचमध्ये आपण हेरिडिटी आणि व्हॅरिएशन्स अशा 2 या ठिकाणी कन्सेप्ट अभ्यासतो. हेरिडिटी म्हणजे काय तर अनुवंशिक हेरिडिटी कॅरेक्टर्स, जसं की जे पॅरेंट्समध्ये आणि त्यांच्या अपत्यामध्ये ऑफस्प्रिंगमध्ये दिसून येणारे जे समान गुणवैशिष्ट्ये आहेत त्यांना आपण हेरिडिटी कॅरेक्टर्स असं म्हणतो. तर व्हॅरिएशन्स म्हणजे बदल होय, म्हणजे आईवडील आणि त्यांचे अपत्य यामध्ये असणारे बदल ज्याला व्हॅरिएशन्स असं म्हणतात. तर जेनेटिक्समध्ये आपण हेरिडिटी आणि व्हॅरिएशन्स याचा अभ्यास करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 4 इकॉलॉजी. इकॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ इंटररिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. इकॉलॉजीमध्ये सजीव आणि त्याच्या सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे तर त्या दोन्हीमध्ये असणारं इंटर रिलेशनशिप याचा अभ्यास आपण
इकॉलॉजी या ब्रँचमध्ये करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे सायटॉलॉजी. सायटॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी which deals the study of structure, functions, reproduction and cell division of cells. सायटॉलॉजीला पेशीशास्त्र असं म्हटलं जातं आणि सायटॉलॉजीमध्ये आपण पेशीविषयी अभ्यास करतो. पेशींचं स्ट्रक्चर म्हणजेच की रचना कशा पद्धतीची आहे, त्यानंतर त्याचे फंक्शन्स, पेशींचे कार्य काय, त्याचबरोबर रिप्रोडक्शन म्हणजे पेशीमध्ये पुनरुत्पादन कशा पद्धतीनं होतं, आणि सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन, पेशी विभाजनाची पद्धत किंवा पेशी विभाजनाचे प्रकार कोणते आहेत आणि कशा पद्धतीनं पेशीमध्ये विभाजन होतं आणि एका पेशीपासून अनेक पेशी तयार होतात, या सर्व गोष्टी आपण सायटॉलॉजी या ब्रँचमध्ये शिकतो. त्यानंतर नंबर 6 आहे हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजीसुद्धा बायोलॉजीची एक ब्रँच आहे ज्यामध्ये आपण टिश्यूंचा अभ्यास करतो. हिस्टॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ टिश्यूज. टिश्यूला आपण ऊती असं म्हणतो. तर जे सिमिलर ग्रुप ऑफ सेल्सचं मिळून टिश्यू बनत असते. आपल्याला माहीत आहे की लिव्हिंग बॉडी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे त्याचा बेसिक युनिट हा सेल आहे. सेलपासून बॉडी तयार झालेली आहे. आता जे बेसिक युनिट आहे म्हणजेच की सेल आहे, पेशीपासून पूर्ण शरीर बनलेलं आहे. मग असे अनेक पेशींचा जो गट आहे तो एकत्र येऊन टिश्यूज तयार होतात. टिश्यूंचा समूह एकत्रित येऊन इथं एखादा ऑर्गन बॉडीचा तयार होतो आणि असे काही ऑर्गन मिळून बॉडीमध्ये एखादी सिस्टीम तयार होत असते. तर टिश्यू लेवलवरती जी स्टडी आहे ती आपण हिस्टॉलॉजी या ब्रँचमध्ये अभ्यास करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 7 एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ इव्हेंट्स ऑफ फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. ठीक आहे. एम्ब्रिओलॉजीमध्ये आपण फर्टिलायझेशन म्हणजेच की फलन, त्याचे कोणते कोणते इव्हेंट्स आहेत, फर्टिलायझेशन कशा पद्धतीनं होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रिओ तयार होणार आहे तर त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होते, त्याच्या स्टेजेस कोणत्या आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण एम्ब्रिओलॉजी म्हणजे गर्भशास्त्र या शाखेमध्ये करतो. नंबर 8 मायक्रोबायोलॉजी, ज्याला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हटलं जातं. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. म्हणजेच या शाखेमध्ये आपण सूक्ष्मजीवांचा सूक्ष्मजीव, त्यांची रचना कशी आहे किंवा त्यांचं हॅबिटॅट कशा पद्धतीचे आहेत, हे सर्व आपण मायक्रोबायोलॉजी या शाखेमध्ये शिकतो. त्यानंतर नंबर 9 बायोकेमिस्ट्री, ज्याला जैव रसायनशास्त्र असं म्हटलं जातं. बायोकेमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहीत आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज घडतात त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये जे केमिकल सबस्टन्सेस समाविष्ट आहेत तर त्या सर्व आपण या बायोकेमिस्ट्रीमध्ये अभ्यासतो. त्यानंतर आहे टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी इज also a branch of biology which deals the study of identification, nomenclature, description and classification of organisms. तर टॅक्झॉनॉमी या शाखेमध्ये आपण सजीवांचं आयडेंटिफिकेशन म्हणजेच की त्यांची ओळख, त्यानंतर नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण पद्धती आहे, त्याला विशिष्ट असं नाव दिलं जातं. जसं नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये
सायंटिफिक नेम किंवा जे बायनॉमियल नेम म्हणजे द्विनाम पद्धती, अशा पद्धतीद्वारा त्याचं नामकरण केलं जातं, म्हणजे त्याला विशिष्ट असं नाव दिलं जातं. त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याच्याविषयीचं वर्णन केलं जातं आणि त्यानंतर त्याचं वर्गीकरण, ज्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर टॅक्झॉनॉमी ही एक अतिशय महत्त्वाची ब्रँच बायोलॉजीमध्ये समजली जाते. तर या ब्रँचमध्ये आपण जे वेगवेगळे सजीव असतील, वेगवेगळ्या प्लॅन्टच्या स्पेसीज आहेत किंवा ॲनिमलच्या स्पेसीज आहेत, तर त्यांचं आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, डिस्क्रिप्शन आणि क्लासिफिकेशन या सर्व गोष्टींचा अभ्यास टॅक्झॉनॉमीमध्ये करतो. तर हे झाले बायोलॉजीमधल्या ब्रँचेस. आता इतर अनेक शाखा आहेत. याशिवाय आपल्याला हेमॅटॉलॉजी असेल म्हणजे स्टडी ऑफ ब्लड आहे, किंवा अँजिओलॉजी आहे म्हणजे स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स आहेत, रक्तवाहिन्यांचा अभ्यास, त्या अँजिओलॉजी शास्त्रामध्ये आपण करतो. तर अशा अनेक ब्रँचेस आहेत बायोलॉजीमध्ये, छोट्या छोट्या अशा भरपूर ब्रँचेस आहेत. तर हे आपण काही मुख्य महत्त्वाच्या अशा ब्रँचेस पाहिल्या. त्यानंतर नेक्स्ट जो टर्म आहे दॅट इज द स्कोप ऑफ बायोलॉजी, हे आपण पाहणार आहोत. स्कोप ऑफ बायोलॉजीमध्ये बायोलॉजीचा स्कोप काय? ज्यावेळेस आपण बायोलॉजी हा विषय शिकतो, जीवशास्त्र हा एक मुख्य महत्त्वाचा असा विषय आहे सायन्समधला. ज्यावेळेस आपण मेडिकल क्षेत्रामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर बायोलॉजी हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि बायोलॉजी जर आपण व्यवस्थित जर अभ्यास केला तर वेगवेगळ्या मेडिकल फील्डमध्ये किंवा फार्मसी फील्डमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येतं. तर स्कोप ऑफ बायोलॉजीमध्ये सर्वप्रथम बायोलॉजी हेल्प्स टू नो द इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स. तर आपल्याला मेडिसिनल प्लांट्स जसे की काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत ज्याचं मेडिसिन्समध्ये एक महत्त्वाचा रोल आहे. जसं नीम असेल आपल्या सभोवताली आपण पाहतो, किंवा तुळशी आहे, तुळस, ठीक आहे, ऑसिमम सॅंक्टम असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. त्याचबरोबर आपण सर्पगंधा अशी वनस्पतींची नावं ऐकलेत. हे मेडिसिनल प्लांट्स आहेत ज्यांचा यूज हा मेडिसिन्स तयार करण्यासाठी होतो. तर बायोलॉजीमध्ये हे सर्व मेडिसिनल प्लांट्स आपल्याला शिकता येतात. त्यांचं इम्पॉर्टन्स काय आणि त्याचा यूज मेडिसिन्ससाठी कशा पद्धतीनं केला जातो, हे सर्व आपण बायोलॉजीमध्ये शिकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इट हेल्प्स टू स्टडी वाईल्ड लाईफ अँड नेचर. वाईल्ड लाईफ स्टडी जसे की जंगलामध्ये राहणारे वेगवेगळे प्राणी असतील किंवा जंगलामधल्या ज्या वेगवेगळ्या जातीच्या वनस्पती आहेत त्यांचा अभ्यास आपण या सब्जेक्टमध्ये करतो. त्याचबरोबर नेचर स्टडी म्हणजे निसर्गाविषयी आपण शिकतो. निसर्गामध्ये कोणते कोणते घटक आहेत, बायोटिक फॅक्टर्स कोणते आहेत किंवा अबायोटिक कोणते आहेत, त्यांचा एकमेकाशी येणारा सहसंबंध कशा पद्धतीचा आहे. तर या गोष्टी आपण या सब्जेक्टमध्ये शिकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इट हेल्प्स टू नो द इम्पॉर्टन्स ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस. जसं रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे जे परत निर्माण करता येऊ शकणारे जे ऊर्जा स्रोत आहेत, तर त्या ऊर्जा स्रोतविषयी आपण या विषयामध्ये अभ्यास करतो. म्हणजे आज ऊर्जा ही विशिष्ट अशा कामासाठी वापरली जाते. आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम माहीत आहे. जसे की ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, परंतु एका स्वरूपामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती दुसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला बदल करता येते. तर जे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत ज्याच्यापासून परत नवीकरणीय परत ते निर्माण होऊ शकतात असे जे सोर्सेस आहेत, तर त्याविषयीची आपल्याला माहिती मिळते आणि परत आपण अशा रिन्युएबल रिसोर्सेसचा वापर पुन्हा करू शकतो. नेक्स्ट आहे बाय द जेनेटिक स्टडी वी नो द कॉज ऑफ
हेरिडिटरी डिसीजेस अँड जेनेटिक डिसऑर्डर्स. तर बायोलॉजीमध्ये आपल्याला जेनेटिक्सचे काही चॅप्टर्स अभ्यासायला मिळतात आणि जेनेटिक स्टडीद्वारा आपल्याला जे हेरिडिटरी डिसीजेस आहेत म्हणजे अनुवंशिक जे आजार आहेत, रोग आहेत, त्याविषयीची माहिती मिळते. आणि इतर काही जेनेटिक डिसऑर्डर्स जसे की काही व्यक्तीमध्ये गुणसूत्रे हे कमी किंवा जास्त पाहायला मिळतात, तर ते जेनेटिक डिसऑर्डरमध्ये येतात. जसे की डाऊन सिंड्रोम आहे किंवा टर्नर सिंड्रोम आहे, त्याच्यामध्ये एक एक्स क्रोमोझोम कमी असतं. तर असे जे आजार आहेत आपण या सब्जेक्टमध्ये अभ्यासतो. त्यानंतर नेक्स्ट आहे टू नो द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. बायोलॉजीमध्ये आपण जे वेगवेगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत तर त्यांचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचा अभ्यास करतो. म्हणजे प्लांट्सच्या वेगवेगळ्या स्पेसीज, त्याचबरोबर जे ॲनिमल स्पेसीज आहेत तर त्यांचा यूज काय. आता बरेचशा स्पेसीज असतील प्लांटच्या मेडिसिन्ससाठी यूज केल्या जातात. ॲनिमलच्या स्पेसीज आहेत, ॲनिमल स्पेसीज हे वेगवेगळ्या उद्योगधंद्यासाठी किंवा वेगवेगळ्या कार्यामध्ये इथं यूज केले जातात. जसं पोल्ट्रीमध्ये जे बर्ड्स असतील तर बर्डचा यूज हे एग्ज किंवा मीटसाठी यूज केला जातो. किंवा फिशरी आहे, फिशरीमध्ये जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्याचं डोमेस्टिकेशन केलं जातं आणि त्याचा यूज हा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, वेगवेगळ्या कंपनीमध्ये ॲज अ रॉ मटेरियल म्हणून देखील त्याचा यूज केला जातो. जसं की पेंट इंडस्ट्रीज असेल किंवा सोप इंडस्ट्री आहे, साबण तयार करण्याचे कारखाने असतील, तर त्याच्यामध्ये काही हे प्रोडक्ट्स जे ॲनिमल्सपासून आणि प्लांट्सपासून मिळणारे प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स कॅन बी प्रोड्यूस्ड टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ फूड स्कार्सिटी. आता आज जगामध्ये फूड स्कार्सिटीचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, मोठी समस्या आहे की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यासाठी लागणारा जो काही फूड प्रोडक्शन आहे तर फूड प्रोडक्शन तुलनेमध्ये फार कमी आहे. तर या लोकांना अन्न पुरवठा करण्यासाठी मग जे फूड प्रोडक्शन आहे, फूड प्रोडक्शन त्याची जी एकूण यील्ड आहे ती वाढवणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी आज नवीन नवीन जे काही व्हरायटीज आहेत त्याला आपण इम्प्रूव्ड व्हरायटीज असं म्हणतो, तर अशा इम्प्रूव्ड व्हरायटी तयार करण्याची आज खरी गरज आहे. तर बायोलॉजीमध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स कशा पद्धतीनं तयार करायचे किंवा त्याचा यूज काय आणि त्याच्यापासून मिळणारं एकूण जे प्रोडक्शन आहे तर ते कशा पद्धतीनं किती प्रमाणामध्ये आपल्याला जास्त मिळतं, तर हे सर्व गोष्टी आपण बायोलॉजीमध्ये शिकतो. त्यानंतर नेक्स्ट आपण करिअर्स इन बायोलॉजी पाहणार आहोत. आता बायोलॉजी विषय घेऊन जर आपण 11वी आणि 12वी सायन्स जर केलं तर आपल्याला वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या जे काही करिअर्स आहेत तर त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो आहे ॲग्रॉनॉमी. ॲग्रॉनॉमी ही ॲग्रीशी रिलेटेड फील्ड आहे. ॲग्रीमध्ये आपण काय की जे क्रॉप प्लांट्स आहेत त्यांचं प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट, वेगवेगळे क्रॉप प्लांट्स आहेत त्याचं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन कशा पद्धतीने मिळवायचं आणि त्याचं मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन, हे सर्व आपण ॲग्रॉनॉमीमध्ये शिकतो आणि ॲग्रॉनॉमीमध्ये आपल्याला करिअर करता येतं. दुसरा आहे फार्मसी. फार्मसी म्हणजे स्टडी ऑफ ड्रग्स आहे. तर ड्रग्स म्हणजे औषधी, वेगवेगळ्या स्वरूपाची औषधी, त्याविषयीचं आपल्याला ज्ञान हे फार्मसीच्या ज्या काही वेगवेगळ्या कोर्सेसमधून मिळतं. डी फार्मसी आहे, बी फार्मसी आहे किंवा एम फार्मसी, त्याचबरोबर फार्मा डी, अशा कोर्सेसमध्ये आपण ड्रगविषयीचा अभ्यास करतो. ड्रग्स कशा पद्धतीचे आहेत ते
ड्रग्स कसे तयार होतात किंवा कसे तयार केले जातात याविषयीचा अभ्यास आपण करतो. तर 11वी-12वी सायन्स केल्यानंतर आपल्याला कुठल्याही फार्मसी कोर्सला प्रवेश घेता येतो आणि फार्मसी कोर्सेसमध्ये आपण ड्रग्सविषयीचा अभ्यास करतो आणि आपल्याला ड्रग्समध्ये म्हणजे फार्मसी फील्डमध्ये करिअर करता येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ डिसीजेस आहे. आता वेगवेगळे आजार आणि त्याविषयीची माहिती आपण या फील्डमध्ये म्हणजे पॅथॉलॉजी या शास्त्रामध्ये आपण घेतो. स्टडी ऑफ डिसीजेस, त्याचबरोबर डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे म्हणजे रोगास कारणीभूत असणारे जे सूक्ष्मजीव आहेत, वेगवेगळे व्हायरसेस आहेत, बॅक्टेरियाज आहेत किंवा प्रोटोझोन्स आहेत, हेल्मिन्थच्या स्पेसीज आहेत, अशा वेगवेगळ्या ज्या सूक्ष्मजीवामुळं असे आजार होतात. तर त्या सूक्ष्मजीवाविषयी आपण माहिती घेतो, त्याविषयी शिकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारामध्ये असणारे सिम्पटम्स म्हणजे लक्षणे आणि त्यांचे इफेक्ट्स म्हणजेच की परिणाम, तर हे सर्व आपण पॅथॉलॉजीमध्ये शिकतो. आणि पॅथॉलॉजिकल लॅब किंवा ब्लड बँक्स असतील तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअरची संधी उपलब्ध होते. त्यानंतर नेक्स्ट आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग ही एक मॉडर्न ब्रँच आहे बायोलॉजीमध्ये आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आपल्याला करिअरची फार मोठी संधी आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे स्टडी ऑफ सिंथेसिस ऑफ न्यू जीन्स अँड इन्सर्टेड द न्यू जीन्स इनटू अनदर डिफरंट ऑर्गॅनिझम्स. तर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये नवीन जीन्स तयार केले जातात, म्हणजे नवीन जे जनुके आहेत त्यांचं फॉर्मेशन ते कशा पद्धतीने तयार करायचं. तर आणि हे जे तयार केलेले जे नवीन जीन्स आहेत तर ते दुसऱ्या ॲनिमल्समध्ये ऑर्गॅनिझम्समध्ये इन्सर्ट केले जातात. तर ही टेक्निक या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर स्टडी ऑफ सिंथेसिस ऑफ न्यू जीन्स, नवीन जीन्स तयार करणे आणि ते डिफरंट ऑर्गॅनिझम्समध्ये इन्सर्ट करणे, जेणेकरून आपल्याला हव्या असलेले जे काही कॅरेक्टर्स असतील तर ते त्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला इन्सर्ट करता यावेत. यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये नवीन असे जीन्स तयार केले जातात. तर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्येही आपल्याला करिअरची संधी उपलब्ध होते. जीन्स काय असतं की जीन हे एक पर्टिक्युलर सेगमेंट आहे DNA-चं. आपल्याला माहीत आहे की सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आणि त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिक ॲसिड असतं. न्यूक्लिक ॲसिड हे दोन प्रकारचं पाहायला मिळतं, एक DNA आणि दुसरा RNA. तर DNA ज्याला आपण इथं मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिक मटेरियल असं समजलं जातं. म्हणजे जे हायर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जवळपास सर्वच ऑर्गॅनिझममध्ये DNA हे काय तर जेनेटिक मटेरियल म्हणून संबोधलं जातं. आणि DNAचा एक विशिष्ट असा भाग म्हणजेच की जीन होय. त्यानंतर नेक्स्ट आहे फिशरी. फिशरी म्हणजे फक्त फिश कल्चरिंग नाही तर त्याचबरोबर अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, जसे की प्रॉन्स आहेत, क्रॅब्स, लॉबस्टर्स आहेत. तर त्याचबरोबर इतर फिशेसच्या ज्या काही स्पेसीज असतील तर त्यांचं कल्चरिंग, कॅप्चरिंग, त्याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते अँड देन मार्केटिंग. अशा पद्धतीने इथं फिशरीचा व्यवसाय चालतो. म्हणजे फिशरीमध्ये सुद्धा आपल्याला एक करिअरची संधी उपलब्ध होते. आणि फिशरी जे की भारतामध्ये जे समुद्रालगत असणारी जी राज्ये आहेत, ज्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र असेल किंवा गुजरात आहे, तर अशा राज्यामध्ये समुद्री मासेमारी, समुद्रामध्ये मासेमारी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये चालते. आणि हा
एक मोठा व्यवसाय आपल्याला फिशरीचा पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट जो आहे नंबर 6 ॲपिकल्चर. ॲपिकल्चरला आपण बी किपिंग किंवा मधुमक्षिका पालन असं म्हणतो. बी किपिंगमध्ये जे हनी बीज आहेत त्याचं रिअरिंग केलं जातं किंवा डोमेस्टिकेशन असं म्हणतो आपण, आणि त्याच्यापासून वेगवेगळे महत्त्वाचे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. यामध्ये मुख्य प्रोडक्ट हा हनी आहे, मध, जे वेगवेगळ्या कार्यासाठी इथं यूज केला जातो. एक फूड, न्यूट्रिशियस फूड म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर जे कप सिरप्स आहेत, मेडिसिनल व्हॅल्यूसुद्धा आहे याला. कप सिरप्समध्ये त्याला यूज केलं जातं. त्याचबरोबर ॲज अ स्वीटनर म्हणून चॉकलेट्स, कँडीजमध्ये त्याचा यूज केला जातो. हनीचा यूज हा ब्लड प्युरिफायर म्हणून केला जातो. त्याचबरोबर काही स्किन डिसीजेसमध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. त्याचबरोबर ॲपिकल्चरमधून दुसरे जे इतर प्रोडक्ट्स आहेत, काही रॉयल जेली किंवा बी वॅक्स मेणासारखा घटक आहे, हा पदार्थ आपल्याला इथून मिळतो. आणि हे वॅक्स सोप किंवा कॅन्डल इंडस्ट्रीमध्ये ते यूज केलं जातं. तर ॲपिकल्चर हे फार्मर्ससाठी एक साईड बिझनेस म्हणून देखील बऱ्याचशा शेतीमध्ये, म्हणजे वेगवेगळे अशा जे अल्पभूधारक आहेत, ज्यांना कमी शेती, साधारणतः 2-3 एकर एवढी शेती आहे, तर असे शेतकरी हे साईड बिझनेस किंवा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ॲपिकल्चर हा व्यवसाय करतात. नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजी, ज्याला आपण जैवतंत्रज्ञान असं म्हणतो. तर ही एक मॉडर्न करिअरची संधी आहे, मॉडर्न टेक्निक आहे बायोटेक्नॉलॉजी. आणि जैवतंत्रज्ञानमध्ये डिफरंट प्रोडक्ट्स असतील प्लांट आणि ॲनिमल्सचे, तर त्याचं प्रोडक्शन केलं जातं. इथं जसं की टिश्यू कल्चर टेक्निक असेल, म्हणजे साधारणतः प्लॅन्टचं एखादं सेल असेल किंवा एखादी टिश्यू किंवा प्लॅन्ट ऑर्गन, जसे की रूट आहे, स्टेम आहे किंवा लीफ आहे, त्याचा एक छोटासा पीस, त्याच्यापासून एक कंप्लीट प्लॅन्ट तयार करण्याची जी प्रोसेस आहे, ज्याला आपण टिश्यू कल्चर टेक्निक म्हणतो. तर अशा टेक्निक्स या बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिफरंट प्रोडक्ट्स हे तयार केले जातात फॉर द ह्युमन वेलफेअर, म्हणजे मानवी कल्याणासाठी जे उपयोगात येणारे अशा वेगवेगळ्या जे काही प्रोडक्ट्स असतील, तर ते प्रोडक्ट या ठिकाणी तयार केले जातात. तर आपण इथपर्यंत जे पार्ट आहे तर ते करिअर्स इन द बायोलॉजीमध्ये पाहिलं. या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याचशा करिअरच्या संधी उपलब्ध होतात, जसं मेडिकल आहे, ज्याच्यामध्ये जे स्पेअर पार्ट्स आहेत ह्युमन बिंगचे, हँड लिम्स किंवा 4 लिम्स, म्हणजे लिम्स जे कृत्रिम जे हात किंवा पाय तयार करणे असं म्हणतो आपण, तर ते बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे. त्याचबरोबर सेरिकल्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण रेशीम उत्पादन असं म्हणतो, रेशीम उद्योग, तर याच्यामध्ये आपल्याला करिअर करता येतं. अशा भरपूर फील्डमध्ये आपल्याला या बायोलॉजी विषय शिकून आपल्याला करिअरची संधी उपलब्ध होते. थँक्यू.